नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील लाखो मालमत्ता धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला आहे. आता महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील अनेक जमिनींचे जुने 7/12 उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहेत. यामुळे मालकी हक्क सिद्ध करणे अधिक सोपे होणार आहे आणि मालमत्तेचे व्यवहारही अधिक पारदर्शक होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GR मधील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर GR जारी करण्यामागील कारण. तर मित्रांनो, राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांचा विस्तार वेळोवेळी करण्यात आला आहे. या विस्तारित हद्दीत अनेक गावे समाविष्ट झाली आहेत. मात्र त्या गावांमध्ये अजूनही नगर भूमापन पूर्ण झालेले नाही आणि तेथे आजही 7/12 उतारे अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे काही नगरपालिका क्षेत्रांमध्ये नगर भूमापन योजना अजून लागूच झालेली नाही. यामुळे मालमत्तेच्या मालकीबाबत अनेक वेळा अडचणी निर्माण होतात आणि स्पष्ट मालकी हक्क सिद्ध करण्यात समस्या येतात. तर शासनाने घेतलेला मोठा निर्णय पाहूया. तर या समस्येवर उपाय म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे की महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये तसेच ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात नगर भूमापन योजना लागू नाही त्या सर्व भागांमध्ये नगर भूमापन करून 7/12 उतारे बंद करण्यात येतील आणि प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका तयार करण्यात येतील. तर प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया. तर आता प्रश्न येतो की ही प्रक्रिया कशी होणार. तर यासाठी संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. यानंतर मोजणीसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजना म्हणजे DPC किंवा नगरोत्थान योजना यामधून उपलब्ध करून दिला जाईल. हा निधी भूमी अभिलेख विभागाकडे जमा केल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. नंतर पुढे काय होणार. तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय नगर भूमापन करेल, संबंधित मालमत्तांची नोंद पडताळेल, 7/12 उतारे बंद करेल आणि मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करेल. नंतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत महत्त्वाची तरतूद. तर GR मध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. जर नगर भूमापनाच्या वेळी शासकीय जमिनीवर अतिक्रमण आढळले तर सर्वप्रथम महसूल विभागाच्या 25 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक कार्यवाही केली जाईल. त्या कार्यवाहीनंतरच संबंधित मिळकतीसाठी प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येईल. नंतर अतिक्रमण नसलेल्या शासकीय जमिनींचे काय. तर जर शासकीय जमिनीवर कोणतेही अतिक्रमण नसेल तर त्या जमिनींची प्रॉपर्टी कार्ड थेट शासनाच्या नावाने तयार करण्यात येणार आहे. तर नागरिकांना काय फायदा होणार. तर या निर्णयामुळे नागरिकांना अनेक फायदे मिळतील. मालकी हक्क अधिक स्पष्ट होईल, मालमत्तेचे व्यवहार सुलभ होतील, बँक कर्ज मिळवताना सोपे जाईल, मालमत्तेवरील वाद कमी होतील, शहरी भागातील जमिनींची अभिलेख व्यवस्था अधिक आधुनिक होईल आणि प्रॉपर्टी कार्डमुळे मालमत्तेची अधिकृत नोंद स्पष्ट राहील. तर कोणावर परिणाम होणार. तर हा GR विशेषतः लागू होणार आहे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना, नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना, नगर भूमापन योजना लागू नसलेल्या नगरपालिका क्षेत्रांना आणि शहरी भागातील मालमत्ता धारकांना. तर मित्रांनो, 26 मे 2026 रोजी महसूल विभागाने घेतलेला हा निर्णय शहरी भागातील मालमत्ता नोंद व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवणारा ठरणार आहे. आता अनेक भागांमध्ये जुने 7/12 उतारी बंद करून प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाणार आहेत, ज्यामुळे मालकी हक्क अधिक स्पष्ट आणि सुरक्षित होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.